नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण बघूया ठाणे ग्रामीण पोलीस 29/3/2026 रोजी झालेला पेपर. या पेपरमध्ये आपण मराठी व्याकरणाचं विश्लेषण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. ठाणे ग्रामीण पोलीस पेपर. त्रिविष्टप या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्रिविष्टप या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. याचा आन्सर आहे स्वर्ग. स्वर्ग म्हणजे देवाचे निवासस्थान. राजाचा शिक्का सांभाळणारा खालीलपैकी कोण? राजशिक्का, शिक्केनीस. आपला आन्सर आहे शिक्केनीस, बी. राजाचा शिक्का सांभाळणारा तो आहे शिक्केनीस. त्यानंतर आहे गतानुगतिक या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, अंधानुयायी आणि गुंतागुंतीचे. तर अंधानुयायी. गतानुगतिक म्हणजे परंपरेने चालत आलेल्या गोष्टीचा निमूटपणे स्वीकार करणारा असा होतो. याला तुम्ही अकलेचा खंदक असे म्हणू शकता. समोरचा प्रश्न. मानवी जीवन क्षणभंगूर आहे. देवाचे बोलवणे आल्यावर सर्व सोडून जावे लागते. या अर्थाची बोली भाषेतील म्हण कोणती? तर आपलं याचा आन्सर आहे 1. ऊन होकारा सोड पसारा. ऊन होकारा सोड पसारा याचा अर्थ आहे की एखाद्या अडचणीच्या वेळी किंवा संकटात सापडल्यावर आपण आधी स्वतःची सुटका करून घेतो आणि इतर गोष्टी आपण तसे सोडून देतो. याला लागू होते म्हण बोलीभाषेमध्ये ऊन होकारा सोड पसारा. त्यानंतर दुसरी जी म्हण आहे उतरे चिंदा आणि तोच धंदा. याचा अर्थ आहे रोज रोज तेच काम करणे किंवा कोणतीही प्रगती न करता जुन्या कामात आपण अडकळून पडतो. जसं काही लोक संसारातील जबाबदाऱ्या सोडून किंवा मोठे ध्येय न ठेवता रोजच्या क्षुल्लक व निरुपयोगी कामामध्ये आयुष्य घालवतात. अशा व्यक्तीसाठी उद्देशून ही म्हण आहे की उतरे चिंदा आणि तोच धंदा. सी नंबरची जी म्हण आहे अंबानी कमाई निंबुमा गमाई. याचा अर्थ आहे अंबानी कमाई म्हणजे अफाट श्रीमंत आणि निंबुमा गमाई म्हणजे ज्याची किंमत लिंबा एवढी नगण्य असते. म्हणजे क्षुल्लक गोष्टीवर सगळी संपत्ती उडवणे. एखादी व्यक्ती खूप कष्ट करून पैसे कमावतो पण नंतरच्या काळात छोट्या चुकीमुळे उधळपट्टीमुळे तो सगळी संपत्ती गमावून बसतो. याला म्हटलं तर अंबानी कमाई आणि निंबुमा गमाई. त्यानंतर आहे नाय देवाच्या भाषे बोंडगीचे वाशे. म्हणजे देवाच्या भाषेत नसते अशा निरर्थक गोष्टी म्हणजे स्वतःचं कर्तृत्व शून्य असतानाही फक्त पुशारक्या किंवा बडाहे मारणे. त्याला म्हटलं तर नाय देवाच्या भाषे आणि बोंडगीचे वाशे. तर ओके, तर आपला आन्सर आहे 4 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आहे 1. ऊन होकारा सोड पसारा. समोरचा प्रश्न. समूहदर्शक शब्दामध्ये पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? तर याचा आन्सर आहे सी नंबर अडी. पिकत घातलेल्या आंब्याची अडी असते. आन्सर सी. बट म्हणजे केसाची बट असते, मडक्याची उतरंड असते आणि काजूची गाथण असते. तर पिकत घातलेल्या आंब्याची अडी असते. सी नंबर. भृंगी विराजिते नवी अरविंद पत्रे पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घालीन अंजन अशा मतीने तटाकी कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. या वाक्याचा अलंकार आहे भ्रांतिमान अलंकार. आन्सर नंबर बी. कारण भ्रांतिमानचा अर्थ आहे भ्रम निर्माण होऊन तशी कृती करणे म्हणजे मूळ वस्तू आहे असं मानून. जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे, उपमानाच्या जागी उपमेयच आहे असे म्हणून आपण तशी कृती करून जातो तेव्हा ते वाक्य भ्रांतिमान अलंकार होते. इथे सरोवरामध्ये कमळाचे फुलं फुललेले आहे आणि त्या कमळाच्या फुलावर भुंगा बसलेला आहे. नर राजाला वाटते की माझ्या दमयंतीचे डोळे आहे आणि आज मला त्या डोळ्यामध्ये अंजन घालावंसं वाटते. असं तर करून डोळ्यात अंजन घालायला जातो आणि सरोवरामध्ये बुडतो. म्हणजे उपमानाच्या जागी तो उपमेय आहे अशी कल्पना करून कृती केली जाते म्हणून त्याला नाव आहे भ्रांतिमान अलंकार. समोरचा प्रश्न. मी महात्माजींना प्रत्यक्ष पाहिले. या वाक्यात शब्दाची जात ओळखा. मी हे आहे सर्वनाम, महात्माजींना हे नाम आहे, प्रत्यक्ष हे क्रियाविशेषण अव्यय आणि पाहिले क्रियापद आहे. ह्याचे योग्य आन्सर आहे आपलं डी. नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद. पण इथे खरं तर नामाच्या ठिकाणी पहिले सर्वनाम पाहिजे होतं आणि नंतर नाम पाहिजे होतं, पण इथे तसा पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर डी. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी घरी पोचण्यापूर्वी सांजावले, पित्त झाल्यामुळे आज त्याला मळमळते, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, आज दिवसभर सारखे गडगडले. ज्या वाक्याच्या शेवटी सांजावले, मळमळणे, उजाडणे, ढवळणे, गडगडणे, खवखवणे येत असते असे सगळे वाक्य भाव कर्तृक क्रियापदामध्ये येतात. तर याचा आन्सर आहे आपलं सी. भाव कर्तृक क्रियापद. अशा वाक्यात कर्ताही नसते आणि कर्मी नसते,
दोघांचं काम करते क्रियापद. ते सांजावले, मळमळणे, गडगडणे, उजाळले असल्यामुळे याचा आन्सर आहे सी, भाव कर्तृक क्रियापद किंवा अकर्तृक भाव कर्तृक क्रियापद. तर 8चा आन्सर आहे आपलं सी, भाव कर्तृक क्रियापद. समोरचा प्रश्न, खालील शब्दाचे समास अनुक्रमे ओळखा. खालील शब्दाचे समास अनुक्रमे ओळखा. अभद्र, सुखद, भाजी भाकरी, ऋणानुमुक्त. तर अभद्र हा शब्द आहे नत्रबहुरी, जे चांगले नाही असे ते म्हणून नत्रबहुरी. सुखद, सुख देणारा, दुसरं पद कृदंत आहे, तर सुखद हा शब्द येते उपपद तत्पुरुष समास. भाजी भाकरी, भाजी भाकरी वगैरे, तर हा शब्द येतो द्वंद्व समासातील समाहार द्वंद्व. आणि ऋणमुक्त याचा विग्रह होते ऋणातून मुक्त म्हणून पंचमी तत्पुरुष. तर आपला आन्सर आहे 1. अभद्र हा शब्द नत्र बहुव्री, सुखद, उपपद तत्पुरुष, भाजी भाकरी, समाहार आणि ऋणमुक्त पंचमी तत्पुरुष समास. तर 9 नंबरचा आन्सर आहे आपलं 1. नत्र बहुव्री, उपपद तत्पुरुष, समाहार द्वंद्व आणि पंचमी तत्पुरुष. 9चा आन्सर ए. प्रश्न नंबर 10. पुढे काही शब्द दिलेले आहेत. लेखन विषयक नियमावली प्रमाणे ते योग्य अयोग्य आहेत ते अनुक्रमे सांगा. कोठ्याधीश, मनस्थिती, धिक्कार आणि दीक्षित. कोठ्याधीश हा शब्द असा लिहिला जात नाही, कोठ्यधीश असा लिहिला जातो. मनस्थिती हा विसर्ग घेऊन लिहिला जातो. मनस्थितीमध्ये विसर्ग तिथे दिलेला नाही, तर तो विसर्ग घेऊन लिहिला जातो. मनस्थिती हा शब्द हा मनस्थिती असा पाहिजे म्हणून ते दुसरं चुकलेलं आहे. धिक्कार शब्दामध्ये विसर्ग येत नाही. धिक्कार या शब्दामध्ये तो विसर्ग घेऊन लिहिला जात नाही आणि धची वेलांटी काय असते, पहिली असते, तिथे दुसरी दिलेली आहे. तर दीक्षित हा शब्द बरोबर आहे म्हणून आपला आन्सर आहे बी. कोठ्याधीश हा शब्द अयोग्य आहे, मनस्थिती हा अयोग्य आहे, धिक्कार हा शब्द अयोग्य आहे आणि दीक्षित हा शब्द योग्य आहे म्हणून आपला आन्सर बी 2. 10चा आन्सर 2. प्रश्न नंबर 11. खालील व्यंजनातील महाप्राण, अल्पप्राण व्यंजने व त्याचे प्रकार अनुक्रमे ओळखा. तर याचा आन्सर आहे म्हणजे इथे आपल्याला अल्प आणि महा असा एक क्रम लावायचा आहे. तर याचा आन्सर आहे 11 नंबरचा आन्सर आहे 1 ए. श्वास अल्पप्राण, नाद अल्पप्राण, श्वास महाप्राण आणि नाद महाप्राण. आता बघा आन्सर 1 आहे. आता श्वास म्हणजे कठोर वर्ण होते. क, च, ट, त, प असे 5 वर्ग आहे. प्रत्येक वर्गातली पहिली लाईन, दुसरी लाईन ही कठोरमध्ये येते, तिसरी, चौथी आणि 5वी ही मृदूमध्ये येते. तर पहिली लाईन ही कठोर असल्यामुळे याला म्हटलं तर श्वास अल्पप्राण, कारण अल्पमहा 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 असा एक क्रम लागतो 25 व्यंजनामध्ये. तर क हा आपला अल्पप्राण आहे आणि त्यात तो कठोर असल्यामुळे त्याला नाव आहे श्वास अल्पप्राण. नंतर ज आहे, ज हा च वर्गातला आहे, च, छ आणि ज. तर ज हा तिसरा आहे म्हणजे तो मृदू वर्ण आहे म्हणजे नाद आहे, तर तो नाद अल्पप्राण झाला. जसं बघा च, छ, ज, तर ज हा तिसरा आहे म्हणजे अल्प आहे म्हणजे तो नाद महाप्राण झाला. आणि प, फ हा दुसरा आहे, तो महाप्राण आहे पण तो कठोर आहे म्हणून तो श्वास महाप्राण झाला. त्यानंतर ढ हा ट वर्गातला चौथा आहे, तर ढ हा मृदू आहे म्हणजे तो नाद आहे, तर नाद अल्पप्राण झाला म्हणून आपला आन्सर 1. क हा श्वास अल्पप्राण, ज हा नाद अल्पप्राण, फ हा श्वास महाप्राण आणि नाद हा महाप्राण. अल्पप्राण आणि महाप्राण म्हणजे काय? ज्या व्यंजनामध्ये हचं अस्तित्व कमी जाणवते त्याला म्हटलं तर अल्पप्राण आणि ज्या व्यंजनामध्ये हचं अस्तित्व जास्त जाणवते त्याला म्हटलं तर महाप्राण. समोरचा प्रश्न आहे पुढील शब्दाचे संधी अनुक्रमे लिहा. आता इथे 4 पर्याय मी दिलेले नाही कारण ते टाईप बरोबर झाले नव्हते, तर इथे मी डायरेक्टली त्या विग्रहाचा शब्द इथे तयार केलेला आहे. बुद्धी अधिक उर्मी या विग्रहाचा योग्य शब्द ओळखा. तर हा पहिला आहे बुद्धिर्मी, हा असा लिहिला जातो. शुद्ध पिपासा इथे धचा त होते, तिथे आहे शुद्ध अधिक पिपासा, याचं योग्य आन्सर आहे शुद्धी पिपासा. बृहत मुंबई हा आपला अनुवांशिक व्यंजन संधी आहे, इथे तचा न होते, तर बृहण अधिक मुंबई नाचा न. आणि सत शिष्य इथे तचा च होते, तर याचा आन्सर सचिच्च. तर बुद्धिर्मी हा शब्द स्वरसंधी आहे. शुद्ध पिपासा, बृहत मुंबई, सत्यशिष्य हे 3 शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे. बुद्धी अधिक उर्मी, बुद्धिर्मी, शुद्ध अधिक पिपासा, शुद्धी पिपासा, बृहण मुंबई आणि सचिच्च. 13 नंबर.
खालील प्रश्नाचे उत्तर योग्य क्रमाने द्या. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाचे किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना काय म्हणतात? तर विभक्ती. बाळांनो, इथे नो हा प्रत्यय लागलेला आहे संबोधन विभक्तीचा. आणि सप्तमी विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्येक सारखे असतात. खरे की खोटे? तर हे खरे आहे. दोन्ही वचनातील प्रत्यय सारखे असतात. आणि देव या शब्दाला पंचमीचा प्रत्यय लागतो ऊनहून. तर आपला आन्सर आहे 1. विभक्ती, पहिल्याचा आन्सर विभक्ती, संबोधन नो हा प्रत्यय लागलेला आहे आणि खरे आहे आणि देवचं देवाहून. आन्सर बी. शब्दयोगी अव्ययाचे त्याच्या अर्थानुसार पडणारे प्रकार अनुक्रमे सांगा. पैकी, प्रति, सवे, समीप. आता पैकी हा आहे आपला भागवाचक, प्रति हा आहे आपला दिक्वाचक, सवे हा आपला साचर्यवाचक आणि समीप म्हणजे नजीक म्हणजे जवळ हा आहे स्थलवाचक. तर आपला आन्सर आहे 1. पैकी भागवाचक आहे, पैकी पोटी आतून, प्रति लागी हे दिक्वाचक आहे, साचर्यवाचक आहे, सवे संगे सहित आणि वर खाली मागे पुढे हे आहे स्थलवाचक. तर आपला आन्सर आहे 1. तर पैकी हा भागवाचक आहे, प्रति हा दिक्वाचक आहे, सवे हा साचर्यवाचक आहे आणि समीप हा स्थलवाचक आहे. म्हणून आपला आन्सर 1, ए नंबर. पुढील वाक्यातील हृदयनाथने या शब्दाचे व्याकरण चालवा. व्याकरण, मूळ शब्द, शब्दप्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती व विभक्तीचा अर्थ अनुक्रमे लावा. हृदयनाथने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला नवीन चाल दिली. म्हणजे हृदयनाथने या शब्दाचं आपल्याला व्याकरण चालवायचं आहे. तर हृदयनाथने हा शब्द, याला ने हा प्रत्यय लागलेला आहे. हृदयनाथ हे नाम आहे, हृदयनाथ हे विशेष नाव आहे. हृदयनाथ तो हृदयनाथ पुलिंगी शब्द आहे. हृदयनाथ एक व्यक्ती आहे, ते एक वचनीय आहे. ने हा लागला म्हणून तो तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि त्या वाक्यामध्ये हृदयनाथ हा कर्ता आहे. तर आपला आन्सर ए, 1 नंबर. स्वर संधीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते नियम अचूक आहेत? ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा ऐ होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. बरोबर आहे, एचा ऐ होतो. ई यांच्यापुढे विजयाते स्वर आल्यास ई बद्दल य हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो. 2 नंबरचा आन्सर बरोबर आहे. ओ या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा औ होऊन पुढील स्वर मिसळतो. कोणताही नाही पाहिजे, तिथे विजयाते स्वर पाहिजे. तर आपलं 1, 2 बरोबर आणि तिसरा आन्सर चुकीचं. तर पर्यायामध्ये बघूया. पर्यायामध्ये 1, 3, 1, 2 बरोबर व 3 चूक. तर आपला आन्सर आहे सी, 1, 2 बरोबर व 3 चूक. तर याचा आन्सर आहे 16 नंबरचा आन्सर आहे 3, सी पर्याय बरोबर. समोरचा पर्याय. स्वर संधीमधील आदेश व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. तर गुणादेश मध्ये ए ओ अर शब्द येतात. एनादेशमध्ये ए व र येतात, म्हणजे यचा ई होते, वचा उ होते, रचा रू होते आणि उर्ध्यादेशमध्ये ऐ आणि औ येतात. तर गुणादेश हा शब्द लागतो आपला रमा अधिक ईशमध्ये, रमा अधिक ईश लागते. यनादेश हा शब्द मन्वंतरला लागतो. वृद्धादेश हा शब्द लागतो मत अधिक ऐक्य आणि दीर्घदेश आहे भानु अधिक उदय. तर याचं योग्य आन्सर आहे ए. 1चं सी, 2चं डी, 3चं बी आणि 4चं ए. तर आपला आन्सर आहे ए. गुणादेशमध्ये ए ओ अरवाले शब्द येतात. तर गुणादेश हा शब्द आपला लागतो रमा अधिक ईश, कारण इथे आ अधिक ईचा ए होतो. यनादेशमध्ये वचा उ होते. यनादेश हा शब्द मन्वंतरला जातो, मनु अधिक अंतर. आणि वृद्धादेश हा शब्द आपला येतो मत अधिक ऐक्य. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी अरबी शब्दाची योग्य जोडी ओळखा. जकात, जहाज, जवान, जमीन. जंगल, जंगी, जहागीर, जिगर. जुलूम, जिल्हा, जिद्द, जकात. टिकाऊ, परात, खण, चाबी. आपला आन्सर आहे 3, जुलूम, जिल्हा, जिद्द, जकात. म्हणजे याचं पर्याय उत्तरामध्ये बी आहे, कारण याच्या वरचे 3 आहे पण या बीमध्ये 3 आहे. कारण पहिले 2 पर्याय हे फारसीमध्ये येतात, तिसरा अरबी आणि चौथा पोर्तुगीजमध्ये येते. समोरचा प्रश्न. मुखातील कोणत्याही अवयवास स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्या स्वरादी म्हणतात. हे वाक्य चुकीचं आहे, त्यांना स्वरादी म्हणत नाही तर त्यांना स्वर म्हणतात. मराठी भाषेत एकूण 16 स्वर आहेत. 16 स्वर नाही, 14 स्वर आहेत. मराठी भाषेत एकूण 23 विशिष्ट संयुक्त व्यंजने, 23 नाही आहेत, 2 आहे, श आणि ज्ञ. मराठी भाषेत एकूण 2 स्वरादी आहेत, 2 स्वरादी आहेत, अम्मा आणि आ. हे बरोबर आहे. म्हणजे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य चुकीचं आहे आणि चौथं वाक्य बरोबर आहे. तर आपला आन्सर आहे सी, फक्त 4 बरोबर. फक्त 4 बरोबर. आन्सर सी.
व्यंजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, वर्गीय व अवर्गीय. हे वाक्य बरोबर आहे. कठोर, मृदू हे वर्गीय व्यंजने आहेत. ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे पहिले वाक्य बरोबर आहे आणि दुसरे वाक्य बरोबर आहे. अनुनासिक, अर्धस्वर हे अवर्गीय व्यंजने आहेत. तर बघा, अर्धस्वर हे अवर्गीमध्ये येते, पण अनुनासिक हे अवर्गीमध्ये येत नाही, अनुनासिक हे वर्गीमध्ये येते. तर 3 हा पर्याय बरोबर. आता योग्य पर्याय ओळखा. आपलं पहिलं 2 बरोबर, तर आन्सर नंबर डी. 1 व 2 बरोबर आणि तिसरा आपला चुकीचा. आन्सर नंबर डी. समोरचा प्रश्न. लक्षणा जेव्हा समान गुणावर आधारलेली असते तेव्हा त्यास गौणी लक्षणा म्हणतात. बरोबर आहे. गौणी लक्षणामध्ये 2 समान गुणावरती ती लक्षणा आधारलेली असते, मग त्याला गौणी लक्षणा असे म्हणतात. लक्षणा जेव्हा कार्यकारण भावावर आधारलेली नसते तेव्हा त्यास शुद्ध लक्षणा असे म्हणतात. आधारलेली असते, लक्षणं जेव्हा कार्यक्रम भावावर आधारलेली असते तेव्हा ती शुद्ध लक्षणं असते. तर दुसरं वाक्य चुकीचं आहे. आणि गौणी लक्षणेला सादृश्येतर लक्षणं असे म्हणतात. सादृश्येतर म्हणत नाही, सादृश्य लक्षणं म्हणतात. तर पहिलं वाक्य बरोबर, बाकी 2 चुकीचे आहेत. आपला आन्सर आहे सी. ज्या कवितेतील चरणात अक्षराचे व गणाचे बंधन नसून केवळ मात्राचे बंधन असते त्यास मात्रावृत्त म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. मराठीतील पदे मात्रावृत्तात समाविष्ट होत नाही, होतात. तर दुसरं वाक्य चुकीचं आहे. 7 मात्राच्या गटाला अगण्य असे म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. आणि 8 मात्राच्या गटाला पद्म असे म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. तर आपलं 1, 3, 4 बरोबर. तर आन्सर डी. आन्सर नंबर डी. जेवल्यानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा. हे वाक्य अकर्मक आहे. आम्ही हा त्यातला कर्ता आहे. वाक्य अकर्मक आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग. आन्सर अकर्मक कर्तरी प्रयोग. जे चकाकते ते सारे सोने नसते. हे वाक्य विचारात घेऊन खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. या वाक्यात जे चकाकते हे प्रधान वाक्य आहे, तर ते सारे सोने नसते हे गौण वाक्य आहे. हे वाक्य चुकीचं आहे, कारण यातलं पहिलं वाक्य गौण असते आणि दुसरं वाक्य प्रधान असते. हे वाक्य चुकीचं आहे. जे चकाकते हे विशेषण वाक्य आहे, हे वाक्य बरोबर आहे. जे गौण वाक्य मिश्र वाक्यात विषयाचे कार्य करते त्यास विशेषण वाक्य असे म्हणतात. हे बरोबर आहे. तिथे दुसरं वाक्य तिसरं वाक्य बरोबर आहे आणि पहिलं चुकीचं आहे. तर आपला आन्सर आहे बी. फक्त 2 व 3 बरोबर. आन्सर बी. प्रश्न नंबर 25. योग्य जोड्या जुळवा. एका साईडला वाक्य दिलेले आहे आणि काही पर्याय दिलेले आहे. याचे आपल्याला योग्य आन्सर काढायचं आहे. पहिलं वाक्य बघा. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे वाक्य स्वरूपदर्शकमध्ये येते. तर मी 1चा पर्याय 4मध्ये लावलेला आहे, म्हणजे स्वरूपबोधक. तर बघा, 1चा आन्सर डीला जाते. इथे ड दिलेला आहे, ड मध्ये स्वरूपबोधक मिश्र वाक्य. थोडं काळजीपूर्वक बघा. 1चा आन्सर आपण डीला लावलेला आहे, कारण गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य स्वरूपदर्शक येते, म्हणून 1चा आन्सर आपण ड लावलेला आहे. दुसरं वाक्य आहे. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. इथे कारण नाही, तर हे वाक्य कारण दर्शकमध्ये जाते. आता कारण कुठे आहे? 3 नंबरमध्ये इथे कारण दिलेलं आहे. तर 2चा आन्सर आपण लावला आहे क. तर बघा, 2चं क लावलेलं आहे. सी नंबरमध्ये बघा. नंतर 3 नंबरमध्ये आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे वाक्य उद्देशदर्शक आहे. उद्देशदर्शक मिश्र वाक्य आहे. तर तिथे 3 नंबरचा आन्सर लागेल उद्देशबोधकला. तर हे उद्देशबोधक आहे ब मध्ये. तर 3चं लागलं आपलं ब ला. 3चं ब. ॲरो थोडीशी व्यवस्थित बघा. नंतर उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल. हे वाक्य संकेत आहे, अट आहे. तर 4चा आन्सर जाते अ ला, म्हणजे संकेतबोधक. तर 1चा आन्सर ड मध्ये येते, 2चा आन्सर क लागते, 3चा आन्सर ब लागते आणि 4चा आन्सर अ लागते. म्हणजे गुरुजी म्हणाले की हे वाक्य स्वरूपदर्शक आहे. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला, कारणदर्शक हे कारणदर्शक आहे. 3 नंबरचं वाक्य स्वरूपदर्शक आहे आणि 4 नंबरचं वाक्य संकेत आहे. म्हणून आन्सर आपलं सी. 1चं ड, 2चं क, 3चं ब आणि 4चं अ. ओके, काळजीपूर्वक एकदा पर्याय व्यवस्थित बघून घ्या. ओके, इथं आपण थांबून जाऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.